नमस्कार, मी अनिता कुडगावकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बालकं सॅम आणि मॅममध्ये काय येतात. तर सॅम आणि मॅम काय आहे हे आपण आधी जाणून घेऊया. सिव्हिअर ॲक्यूट मालनरिश म्हणजे जी मुलं अतिलुकडी आहेत, म्हणजे ज्यांची उंची वाढलेली आहे, परंतु त्या उंचीच्या प्रमाणात त्यांचं वजन वाढलेलं नाही. आणि दुसरा प्रकार काय आहे की मॉडरेट ॲक्यूट मालनरिश म्हणजे काय की ज्यांची उंची वाढली आहे, परंतु त्यांचं वजन हे मध्यम स्वरूपात वाढलंय, ते पाहिजे तेवढं वाढलेलं नाहीये. तर मग ही मुलं अशी ह्या श्रेणीमध्ये का येतात? तर त्याची कारणं भरपूर आहेत. तर त्याच्यातली आपण काही ठराविक कारणं बघूया. तर सॅममध्ये जी येणारी बालकं असतात ती काही-काही वेळेला जन्मतः कमी वजनाची असतात आणि सुरुवातीचे जे काही 6 महिने आहे, की ज्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त वजन वाढवू शकतो. तर या काळामध्ये आईला वजन वाढवण्याचं कौशल्य न मिळाल्यामुळे किंवा आपली सेवा त्यांच्यापर्यंत न पोहोचल्यामुळे किंवा त्या बाळाला काही जन्मतःच शारीरिक दोष असल्यामुळे ती बाळंही पाहिजे त्या प्रमाणात वजन वाढ करू शकत नाहीत. हे झालं जेनेटिक कारण किंवा त्यांचं जैविक कारण. परंतु बऱ्याच वेळेला काय होतं, की काही मुलं ही जन्माला छान नॉर्मल आलेली असतात. परंतु काही दिवसांनी म्हणजेच एक 3, 3.5, 4 महिन्यांनी ती बाळं त्यांची काही अपेक्षित वजन वाढ आहे ती होत नाही आणि हळू-हळू ती कुपोषणात यायला लागतात किंवा लुकडेपणात यायला लागतात. आणि तिसरा जो प्रकार आहे, की ज्याच्यामध्ये आईला असं वाटतं, की बऱ्याच दिवसापर्यंत माझं स्तनपान हे पुरेसं आहे आणि बाळाला वरचं काही पचणार नाहीये, तर मग मी इतक्या लवकर त्याला वरचं का देऊ? तर 9-10 महिन्यापर्यंत किंवा बऱ्याच वेळेला 1-1 वर्षापर्यंत पण आई वरचं काही देत नाही आणि अशा वेळेला त्या बाळाची उंची तर वाढतीये, परंतु त्या उंचीला साजेसं वजन त्याचं वाढत नाहीये. कारण त्याच्यासाठी आवश्यक असणारा आहार त्या बाळाला मिळत नाही. हे एक कारण झालं 1 वर्षाच्या आतमधल्या बाळांचं. आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळा संगोपनाचा पण प्रश्न असतो, की आई आपल्या बाळाला घरी ठेवून जाते आणि बाळ कुणाच्या तरी ताब्यामध्ये असतं आणि त्याला वरचं दूध दिलं जातं आणि मग बऱ्याच वेळेला पारंपरिक दृष्टिकोनातून मग म्हशीचं घट्ट दूध पचणार नाही. मग त्या दुधामध्ये पाणी मिक्स करून पावडर टाकून ते उकळून पातळ स्वरूपाचं दूध त्या बाळाला दिलं जातं आणि तेही अपुरं असतं आणि कुठल्याही प्रकारचं पोषण परिपूर्ण नसतं त्या दुधामध्ये. त्यामुळे त्याच्या बाळाची जी काही अपेक्षित वजन वाढ आहे ती होत नाही आणि दिवसभर आई शेतामध्ये असल्यामुळे स्तनपानाचा लाभ बाळाला मिळू शकत नाही आणि वरचं देखील दूध हे पाहिजे त्या प्रमाणात बाळाला न मिळाल्यामुळे पहिल्या 6 महिन्यामध्ये बाळाची वजन वाढ होत नाही आणि बाळ लुकडेपणामध्ये जातं. काही-काही वेळेला काय होतं, की आई घरात आहे, परंतु ती घरगुती कामामध्ये एवढी अडकलेली आहे, की तिला स्तनपान करायला देखील पुरेसा वेळ मिळत नाहीये किंवा काय नेहमी-नेहमी बाळाला घेऊन बसते पाजायला. असं कुणी म्हणेल या भीतीपोटी ती बाळाला पाहिजे तेवढं स्तनपान करत नाही आणि अपुऱ्या स्तनपानामुळे बाळ हे लुकडेपणामध्ये किंवा सॅममध्ये जातं. हेही कारणाव्यतिरिक्त आणखीनही इतर काही कारणं आहेत, की रांगायच्या वयामध्ये, की ठीक आहे आता 8-9 महिन्यापर्यंत बाळ सर्वसाधारण श्रेणीमध्ये होतं. परंतु 8-9 महिन्यामध्ये ते रांगायला लागल्यानंतर खालच्या काहीही वस्तू घेऊन खाऊ लागलं, चाटू लागलं आणि त्याच्या शरीरामध्ये जंतूंनी प्रवेश केलेला आहे आणि त्या जंतू संसर्गावर कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सेवा त्या बाळाला मिळालेली नाहीये. त्याची भूकमोड झालेली आहे किंवा त्याला पाहिजे त्या प्रमाणात भूक लागत नाही किंवा खाल्लेलं अन्न हे अंगी लागत नाही. त्याचा फ्लोरा डॅमेज झालेला आहे. त्याला वारंवार अतिसार होतोय आणि अशा परिस्थितीत ते बाळ दीर्घकाळ राहिल्यामुळे किंवा महिना 2 महिने राहिल्यामुळे त्याचे वजन वाढण्याच्या ऐवजी ते घटायला लागतं. म्हणजेच ही मुलं परत सडपातळ आणि बारीक दिसायला लागतात. आणि त्याच्यासोबत असाही एक आम्हाला दिसून आलेलं आहे, की काही वेळेला बाळ सर्वसाधारणपणे थंडी तापाने आजारी असतं. परंतु ते आजारी पडल्यानंतर त्या 4-5 दिवसाच्या काळामध्ये त्याचं जेवण अजिबात नसतं किंवा ते फक्त स्तनपानावर असतं. तर अशा वेळेस त्या बाळाला वेगवेगळे पदार्थ तयार करून जर आपण खाऊ घातले, तर त्या काळामध्ये जी काही वजनाची झीज असेल, ती आपण सहजपणे थांबवू शकतो त्या बाळाची किंवा आजारातून उठल्यानंतर त्या बाळाला एक वेळेचा अतिरिक्त आहार देणं हे रेकमेंड केलेलं आहे किंवा कुपोषणमुक्त अभियानांतर्गत आपण हे जो काही मेसेज आहे हा सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे. परंतु ची अंमलबजावणी न झाल्यामुळे त्या 15 दिवसात झालेली झीज जी आहे, ती झीज भरून निघत नाही आणि कालांतराने ते बाळ सॅममध्ये जातं. तर आजारपणानंतरचा आहार, त्याच्यानंतर आजारी असतानाचा आहार, आजारी पडू नये म्हणून घेतलेली काळजी, तर ह्या सर्व गोष्टींचा परिणाम बाळाच्या लुकडेपणावर होत असतो. म्हणजे या सर्व गोष्टींचा जर आपण एकत्रित विचार केला तर 6 महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान, 6 महिन्यात होत असलेल्या वजनवाढीचा पूर्ण उपयोग करून घेणे, 6 महिन्यानंतर समजा त्या काळामध्ये जर आई कुठे जात असेल कामासाठी, तर आईचं दूध हे घरी काढून ठेवणे आणि ते दूध कमीत कमी 8 तास हे फ्रीजशिवाय राहू शकतं आणि फ्रीजमध्ये ते 24 तास देखील चांगलं राहू शकतं. म्हणजेच काय की या बाबतीतला जो अवेअरनेस आहे तो आपण वाढवणं फार गरजेचं आहे.
ही कन्सेप्ट अजून रुजलेली नाहीये, की आईनं तिचं दूध काढून ठेवावं आणि मग ते बाळाला द्यावं. तर आपल्या कार्यक्षेत्रात काम करत असताना आपण हा मेसेज सहजपणे स्प्रेड करू शकतो, की जेणेकरून आपण सॅममध्ये येणाऱ्या बाळांचे जे काही प्रमाण आहे ते सहजपणे आपण कमी करू शकतो. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर तोच प्रॉब्लेम परत. म्हणजे आई शेतात जातीये, आजी घरी आहे आणि आजीला सहजरित्या कुठलीही इन्स्टंट गोष्ट करून देणं शक्य नाहीये. तर अशा वेळेला देखील आईने रेडी टू ईट असे पदार्थ काही जर करून ठेवले, की याचासुद्धा माझा एक स्वतंत्र व्हिडिओ आहे, की ज्याच्यामध्ये मी 6 महिन्यानंतर वरच्या आहारात बाळाला काय द्यावं, ते याच्यामध्ये रेडी टू ईट पदार्थांची मी यादी दिलेली आहे. तर कृपया तो व्हिडिओ तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक्स पाठवते आणि त्या लिंकद्वारे तुम्ही तो व्हिडिओ बघून रेडी टू ईट पदार्थ आजीला सहजरित्या देता येतील अशा पद्धतीने ते तिथं तुम्ही अरेंज करून ठेवू शकता, की जेणेकरून आई जरी घरी नसली तरी संगोपन करणाऱ्या व्यक्तीला ते पदार्थ सहज उपलब्ध झाले तर बाळाला वेळोवेळी म्हणजे 2-2 तासाने ते खाऊ घातले जातील आणि बाळ सॅममध्ये येणार नाही. त्याच्यानंतर 1 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. बाळ तोपर्यंत चांगलं होतं. परंतु 1 वर्षानंतर त्याचे लाड सुरू झालेले आहेत. म्हणजे बाळ बोलायला लागलेलं आहे आणि आजोबांकडे, आजीकडे आणि घरातल्या व्यक्तींकडे ते काही-काही मागायला लागले. म्हणजे त्याला पाय फुटले, ते बाहेर चाललंय आणि 2.5-3 वर्षाचं बाळ काय खातंय ते बघतंय आणि जर योगायोगाने त्याच्या दृष्टीस पडले, की शेजारचं बाळ हे वेफर्स खातंय, कुरकुरे खातंय किंवा चॉकलेट खातंय, गोळ्या खातंय आणि मला देखील ते खायचंय आणि त्याच्यात जर ते खाण्यात आलं आणि त्याला जर त्याची चटक लागली, त्याला कुठलेही घरचे पदार्थ चांगले लागत नाही आणि त्या बाळाला एक प्रकारचे ॲडिक्शन होतं आणि ते वारंवार बाहेरचे पदार्थ मागतं आणि त्याच्या पोषणाचा जवळपास 60% पेक्षा जो भाग आहे, तो बाहेरच्या खाद्यपदार्थांवर ते बाळ भागवत असल्यामुळे त्याच्या पोषणामध्ये फार मोठी पोकळी निर्माण होते आणि ते बाळ मॅममध्ये किंवा सॅममध्ये येऊ शकतं. आम्ही जो काही अभ्यास केला आहे आत्तापर्यंत शेकडो मुलांच्या मी दिनचर्येचा अभ्यास केला आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 90% पेक्षा जास्ती बालकं ही जी मॅममध्ये आलेली असतात किंवा सॅममध्ये आलेली असतात, तर त्या बाळांच्या घरी खाऊ म्हणजे बाजारचा खाऊ हा मोठ्या प्रमाणामध्ये मुलांना दिला जातो आणि त्याच्यामध्ये त्यांच्या पोषणाची हानी होऊन ते बाळ सॅममध्ये किंवा मॅममध्ये येऊ शकतात. म्हणजेच काय, की जेव्हा आईपुढे प्रश्न असतो, की मी त्याला काय खाऊ घालू? तर याच्यासाठी मी वेगवेगळे व्हिडिओ बनवले आहे, की बाजारच्या खाऊला घरचा पर्याय काय आहे? किंवा वजन वाढीसाठी प्रोटीनचं महत्त्व काय आहे? किंवा आहारात वैविध्यता कशी आणावी? तर या बाबतीतले माझे स्वतंत्र व्हिडिओ आहेत. तर कृपया माझी सर्व अंगणवाडी सेविकांना आणि मातांना ही विनंती राहील, की तुमचं बाळ जर सॅम आणि मॅममध्ये असेल, तर यापैकी आपलं कुठलं कारण आपल्या बाळासाठी सूट होतंय किंवा कुठल्या कारणामुळे माझं बाळ सॅममध्ये किंवा मॅममध्ये आलंय, तर हे आईला शोधून काढण्यासाठी सेविकेंनी मदत करावी आणि त्याप्रमाणे आईने उपाययोजना करावी आणि आपलं बाळ हे कुठल्याही परिस्थितीत सॅमने किंवा मॅममध्ये राहू न देता त्याला सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणावं. कारण सॅम आणि मॅम बाळांना, त्यातल्या त्या सॅम बाळांना सर्वसाधारण मुलांपेक्षा मृत्यूचा धोका हा 10 पटीने जास्त असल्यामुळे बालकांचं श्रेणीवर्धन होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ICDSच्या अनेक उद्दिष्टांपैकी बालमृत्यू थांबवणे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामध्ये सेविकेचा महत्त्वाचा रोल आहे. पण सेविकेबरोबरच आई आणि कुटुंबीय, मी तर म्हणेल आईसोबत वडील आणि इतर कुटुंबातील सदस्य यांचा देखील तेवढाच महत्त्वाचा सहभाग आहे. कारण लाडापोटी त्या बाळाचं तुम्ही नुकसान करू नका. बाळ रडतंय म्हणून त्याला द्या चॉकलेट, बाळ रडतंय म्हणून त्याला द्या वेफर्स, त्याला द्या कुरकुरे, असं कृपया करू नका. त्याला समजावून सांगा. बऱ्याच ठिकाणी मी स्वतः मुलांना समजावून सांगितलंय तर मुलांच्या वर्तनामध्ये बदल झाला आहे आणि घरी गेल्यावर ते म्हणतात, "मॅडमनी नाही सांगितलंय बरं का, नाही खायचं आई मला." म्हणजे काय, तर त्यांना ते सांगणं गरजेचं आहे, आईला सांगणं गरजेचं आहे, समाजामध्ये हा मेसेज पसरवणं गरजेचं आहे आणि ह्या सर्व प्रयत्नातून आपण सॅम बाळांचं श्रेणीवर्धन सहजरित्या करू शकतो. तर आजच्या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबूया आणि अशाच छान-छान व्हिडिओसाठी आपण परत-परत भेटू. नमस्कार.